काय जास्त जास्त झाले. अहो मी काय म्हणते, लग्नाला 5 वर्ष झाले, लोकांचं नवरं लोकांच्या बायकोला काय 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 घेतो. आजपर्यंत तुम्ही मला काय घेता घेतली होत संक्रांतीने मागच्या वर्षी. काय म्हणते गोगुड 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 मागच्या वर्षी घेतली नाही. काय घेतली? साडी. किती खोटा बोलते मावशी. त्या 4 वर्षाच्या पहिला जन्म पुण्यतिथी 16 झाली तेव्हा घेतली. मारती वाटते. अहो लग्नाला 5 वर्ष झाले, लोकांचं नवरं लोकांच्या बायकोने काय 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 घेतं दादा. पण कधी मला साडी घेतली नाही, कधी चोळी घेतली नाही, कधी शृंगाराचं सामान घेतलं नाही का मायानो सारखा आरोपी. आता मार्गशीर्ष महिना निघून गेला. सर्व बायांनी आपापल्या घरी लक्ष्मीचे गुरुवार केले होते ना. लक्ष्मीची पूजा मांडली होती तुम्ही घरी. लक्ष्मी मातेचा गुरुवार केला होता ना. मलाही वाटलं घरी लक्ष्मी मातेची पूजा मांडावं, लक्ष्मी मातेचा गुरुवार करावं. पण राहिले घर नाही बाई, पूजा काय आपल्या मांडू काय. म्हणून असा नवरा माझ्या पदरी बांधून दिला. मला चांगले चांगले पोरं पाहायचे नाही. चांगले चांगले पोरं पाहायचे होते. मी पाहायला वाईट होती का? चांगले चांगले पोरं मला पाहायला होते. या आजीच होती लग्न जोडाले लुगडे वाटे काय चांगला पोरगा आहे म्हणे. चांगला पोरगा आहे म्हणे. लग्नामध्ये जिलेबी खाऊ दाता पडून गेले कुणीची. ते खुर्चीवर बसून नाही का आजी ते छोटी लग्न जोडाले. चांगला पोरगा आहे चांगलं दिसायला चांगला आहे. तोंडावर नाक आहे आणि नाकावर तोंड आहे. काय दिसायला चांगला आहे. सारखं दारू पिते. आज मी ज्ञानोबा तुकोबाची वंदन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची लेख आहे. आज माझ्या घरी सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण होतं. सायंकाळी वंदन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची ध्यान प्रार्थना होते. या कसाऱ्याच्या दावणीला मला बांधून दिलं. आता माझ्या मायबापाने माझ्या जीवनात होण्यात केलं नाही भाऊ आपल्या स्वतःचा सावध करत आहे. आज जसा इथं माझा जीव तळमळतोय ना माझ्या मायानो, तसा तुमच्या मुलीचा तुमच्या लेकीचा तुम्ही जीव तळमळू देऊ नका. आज जसा इथं माझा जीव तळमळत आहे, तसा तुमच्या लेकीचा तुमच्या मुलीचा तुम्ही जीव तळमळू देऊ नका. आज तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर गोटा टाकत आहे. गोटा असं काय झालं? चुकली या वर्म लक्षात. आज जसं माझ्या जीवनात हानी झालं ना माझ्या मायबापांनो, तसं तुमच्या मुलीचं तुमच्या लेखीचं तुम्ही हानी करू नका. ज्यावेळेस तुमच्या मुलीला तो मुलगा पाहण्यासाठी येतो तुम्ही त्यावेळेस काय करता हो? ज्यावेळेस तुमच्या मुलीला तो मुलगा पाहण्यासाठी येतो त्यावेळेस तुम्ही त्या मुलाच्या बापाच्या प्रॉपर्ट्या पाहता, मुलाच्या बापाच्या संपत्त्या पाहता आणि मुलाच्या बापाच्या इष्टही पाहता. मायबाप आज तुम्हाला माझी इथून हात जोडून विनंती आहे. ज्यावेळेस तुमच्या मुलीला तो मुलगा पाहण्यासाठी येतो त्यावेळेस तुम्ही त्या मुलाच्या बापाच्या प्रॉपर्ट्या, मुलाच्या बापाच्या इष्टया, मुलाच्या बापाच्या संपत्त्या पाहता. आज तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही त्या मुलाच्या बापाच्या प्रॉपर्ट्या पाहण्यापेक्षा, संपत्त्या पाहण्यापेक्षा आणि इष्टची टाळण्यापेक्षा मायबाप तुम्ही त्या मुलाचं कर्तृत्व पहा. तुमची मुलगी सुखी झाल्याशिवाय राहणार नाही, तुमची लेक सुखी झाल्याशिवाय राहणार. आज ज्या लोकांनी मुलाच्या बाबाच्या प्रॉपर्ट्या पाहिल्या, इष्टटी पाहिल्या, संपत्त्या पाहिल्या, त्यांच्या मुली आजही मायबापाच्या घरी येऊन डसत त्या कोळी लढवत आहे. आज 50,000 जर तुझा नवरा पगार कमवत असेल तर रात्री तर दारूतून घरातून धिंगाणा घालत असेल, त्या मुलीच्या जीवनात सुख आहे का विचार करा ना. आणि ज्या लोकांनी मुलगा सात्विक पाहला, मुलगा संस्कारी पाहला, मुलगा माळकरी पाहला, मुलगा पंढरीचा वारकरी पाहला, त्यांच्या मुली सुखाने संसार त्या सासरात आजही करायला लक्षात ठेवा. मायबाप आजही संसार त्या सासरात करायला विचार करा. याच्यासाठी तर माझ्या नाथाची गाणी आहे.
याच्यासाठीचा माझ्या संत एकनाथ महाराजांचा भाऊ आहे. म्हणून मायांनो राहायला मला घर नाही, याच्या घरात खायला सुद्धा काहीच नाही मावशी, खायला सुद्धा काहीच नाही. लग्नाच्या आधी लई जाडी होती, लग्नाच्या आधी लई जाडी होती ना काकाजी, चष्मेवाले काकाजी. लग्नाच्या आधी जाडी होती ना मी होती, हो म्हणा. लग्नाच्या आधी लई जाडी होती, लग्नाच्या आधी लई जाडी होती रे पोरांनो. सांगू केवढी जाडी होती तो, आताची गोष्ट नाही सांगत मी, लग्नाच्या आधीची सांगते. लग्नाच्या आधी एवढी जाडी होती, एवढी जाडी होती, एवढी जाडी, घराच्या बाहेर जर निघाली ना तरुण तरुण जवान जवान पोटे म्हणे तू रामच बाहेर निघाली. हो एवढी जाडी होती, या बोकडाच्या घरी एवढी बारीक बारीक काळी झाली. एकच भाजी खाऊ लागते हो, भाजी तरी कोणती, भाकर तरी कोणती माझं नशिबी होता काका हा लहान बोक्या. लग्नाला 5 वर्ष झाले, राहायला घर नाही, खायला सुद्धा काही नाही. कशी तुमच्या घरात राहू, कसा संसार करू, तुम्ही म्हणाल आली तेव्हापासून काही नवऱ्याच्या नावाचं सांगते, नवऱ्याच्या नावा सांगते. बापू इकडे म्हणतो इकडे एक जण एक जण या या एक जण एक जण लेकरू बल ये लवकर लवकर लवकर. असं टाळ्या वाजवा त्या पोरासाठी, टाळ्या 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 टाळ्या. वानगडे येतात का पुढची वानगडे वानगडे जाते. हॅलो म्हण, हॅलो पोट्याची बॅटरी चार्जिंग आहे. आई 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 किती गोड आई म्हणते हो अमिताभ बच्चन. तुम्ही म्हणा ना आली तेव्हाची बाई नवऱ्याच्याच नावाचं सांगते, नवऱ्याच्याच नावाचं सांगते. तिकडे तोंड करे मुद्या. तुम्ही म्हणा आले तेव्हाची बाई नवऱ्याच्याच नावाचं सांगते, नवऱ्याच्या नावाचं सांगते. मायांनो मी खोटी बोलत असेल पण लहान लेकरं खोटे बोलते का? नाही बोलत. एक सोन्यासारखं आम्हाला लेकरू झालं महाराज, एक सोन्यासारखं पोरगं झालं. आई बाबा दारू पिली. हो मा दारू पिते किती गोड बोलते हो, पिल्ल्या टाको. तुम्ही म्हणा आली देवाची बाई नवऱ्याच्या नावात सांगते, पण मी खोटी बोलेल बाई, पण माझे लेकरं खोटं बोलत नाही. ए बट्ट्या, नाही बोला बोला ए बट्ट्या, या बापाला बिलकुल ध्यायचं नाही, बिलकुल ध्यायचं नाही. तुझे हा बाप नाही तुम्ही दुसरा बाप करीन पण करी. बापाच्याच पुढचं दिसून राहिलं. तुला हा बाप नाही तुम्ही दुसरा करीन पण करीन. नवरेले सस्ते झाले आता, केसावर फुगे साहे. बरं सापडलं बाई महाराज, बरं सापडलं. बिन पावसाचं नवीन नवसाचंच आहे, कोणाले होत नाही मला झालं तरी बापा. बापू या वर्षाला आपल्या गावामध्ये खूप मोठा पाऊस पडला. या वर्षाला आपल्या गावामध्ये खूप मोठा पाऊस पडला. पूर्ण पाणी आपल्या घरात गेलं का नाही? बंद पाणी आमच्या घरात गेला मावशी. 8 दिवस आम्ही ग्रामपंचायत
पंचायत मध्ये झोपले याला दारू प्यायले पैसे सापडते पण घरावर पत्र टाकायला पैसे नाही टाकायचे लोकांचे लेकरं मोठ्या मोठ्या लाईटात अभ्यास करते लोकांचे लेकरं मोठ्या मोठ्या लाईटात अभ्यास करते भाऊ माझ्या पोरगं ग्रामपंचायतच्या खंड्या खंड्या करते हो म्हणजे कशियाच्या घरात राहू कसा संसार करू लोकांच्या लेकराले भाऊ कपड्याच्या कपडे कपाट भरू भरू कपडे लोकांच्या लेकराले कपाट भरू भरू कपडे आहे माझ्या पोट्याले चड्डी सुद्धा नाही हो म्हणजे खरंच घातली नाही तरी सांगा कशी याच्या घरात राहू बाई कसा संसार करू 8 दिवस झाला का भाऊ माझ्या पोरगं जेवूच नाही राहिलं 8 दिवस झालं कसा वाढून वाढून गेला व कांदा 8 दिवस झालं पोरगं जेवत काय बाई 8 दिवस झालं मावशी माझ्या पोरगं नुसतं पोचलं हागू राहिलं जमलं तू हो मनातच काम कर 8 दिवस झालं माय पोरगं नुसतं पत्ता हागवते ज्या रस्त्यानं जाते ना बाई त्या रस्त्यानं माय पोरगं ज्या रस्त्यानं जाते त्या रस्त्यानं करते का रे गोऱ्यात सांगा कशी याच्या घरात कसा संसार करू बाई आज या नवऱ्या पैसा जीव कंटाळून गेला पाणी भराले बाहेर जाऊ लागतो मावशी गावात नळाची योजना आली तरी मुर्द्यानं घरामध्ये नळ नाही घेतला ते लेकरू सुद्धा खूप रडते काय कराय मी पाण्याला जाते मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते मी पाण्याला जाते मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन तू केलेली का काय केलं रे मुर्दा का बापाच्याच गोड्यावर गेला किती दिवसाचा उपाशी होता रे आपल्याच गावाचा असंच असते बाई दारुड्याचा संसार असाच रस्त्यावर पडला असते दादा म्हणून या व्यसनाच्या मागं पडू नका आपलं जीवन खराब करू नका जीवनाचे व्यसनच करायचं ना करा व्यसन पण कोणतं व्यसन करायचं मी इथनं बोलून जातो का जीवनाचे व्यसनच करायचं आहे ना करा व्यसन पण कोणतं व्यसन करायचं मी बोलून जातोय का अरे जाम पर जाम पिणे से क्या फायदा अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा सुबह पियोगे तो शाम को उतर जाएगी पर एक बार हरि नाम का प्याला पी ले तेरी जिंदगी सुधर जाएगी हरी नामाचं व्यसन साधू संतांनी आपल्याला करायला सांगितलं म्हणून मोडक खरं तुटकत छप्पर देवाला सुद्धा देवघर नाही जोंधळ्याची भाकर आंबाडीची भाजी वरून तेलाची धार नाही मोडका पलांग तुटके नवार झोपाला नरम बिछाना नाही फाटकल लुगडं तुटकी चोळी शिवायला दोरात नाही सुळतीचे मोती गुळत भाव सोने त्या राज्यात लेणे नाही आणि माझ्या संत एकनाथ महाराज शेवटची संतात एका जनार्दनी समरस झाले आणि तो रस इथे नाही मी म्हणान महाराज तुम्ही रस सांगत आहे आंब्याचा का उसाचा का लिंबाचा हे रस माझ्या साधू संतांनी नाही सांगितले माझे बाप आणि संसार विचार करा संसार तुम्ही आम्ही करतो हा आपला संसार नाही संसार जो सांगितला माझ्या नाथबाबांनी तो संसार म्हणजे कोणता आहे आपला संसार कोणता आहे महाराज
आपला संसार आहे दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कुठे सुख पाहता जवा एवढे दुःख पर्वता एवढे आपल्या संसारात आहे पण साधू संतांनी संसार सांगितला तो संसार म्हणजे भगवंताने दिलेला 3.5 हाताचा देह हा संसार आहे आणि या देहामध्ये लपून बसलेला काम नावाचा नवरा आहे माय बाप याला बाहेर काढायला माझ्या साधू संतांनी सांगितलं जोपर्यंत आपल्या शरीरातला काम नावाचा विकार बाहेर निघत